सावंतवाडी वनविभागानं आठवडाभरापूर्वी पकडलेली वानरं दाजीपूर परिसरात सोडली आहेत। या वानरांकडून परिसरातील रहिवाशांच्या घरांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात प्रापंचिक साहित्यासह जेवणाच्या साहित्याचं नुकसान सुरू आहे। अनेक वेळा वानरांनी लहान मुलं आणि महिलांवर हल्ले केलेत। या वानरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा 15 जानेवारी रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा या परिसरातील ग्रामस्थांनी दाजीपूर वन विभागाला निवेदनाद्वारे दिलाय। दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी रात्री वन विभाग सावंतवाडी या विभागाची एक 7 ते 8 टेम्पो घेऊन ह्या दाजीपूर हसणे ओलवण या भागात माकडं आणून सोडली होती। तर सदर माकडाने घरातील प्रापंचिक साहित्य जेवण याचं पूर्णपणे नासधूस केलेली आहे। त्यामुळे आम्हाला शक्यतो महिलांना, लहान मुलांना याचा त्रास जास्त होतो आहे। त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आज रोजी वन विभाग वन्यजीव दाजीपूर या कार्यालयात आरएफओ यांना आज निवेदन दिले आहे। त्याचा बंदोबस्त तातडीने लवकर करण्यात यावा यासाठी अन्यथा आम्ही 15 जानेवारी 2025 रोजी उग्र आंदोलन करू असा आम्ही त्यांना इशारा दिला। याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून त्या वानरांना अन्यत्र हलवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली। गावामध्ये सावंतवाडी वन विभागातून काही जी काही रेस्क्यू केलेली माकडं होती ती सोडण्यात आली। त्यामुळे तिथल्या लोकांना त्या माकडांचा त्रास होत आहे। त्या अनुषंगाने आज त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांनी जी माकडं सोडली होती ती आमच्या विभागाला कोणतीही कल्पना न देता त्या गावामध्ये सोडली होती। तर त्या अनुषंगानं सदर ग्रामस्थांचं आज निवेदन माझ्या कार्यालयाला प्राप्त झाले। सदरचं निवेदन मी वरिष्ठ कार्यालयाला आजच पाठवत आहे आणि त्या अनुषंगाने जी काही बंदोबस्ताकामी जी काही कारवाई करायची आहे त्या अनुषंगानं वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करत आहे। यावेळी लक्ष्मण सावंत, दीपक तेली, सुभाष पाटील, पंढरी पाटील, प्रवीण कोरगावकर, चैतन्य कोरगावकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते।